मुंबईतील बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी. कार्यालय आणि स्वच्छतागृहात सायनाइडने भरलेले 19 बॉम्ब ठेवल्याचा धमकीच्या ईमेलमध्ये उल्लेख. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची धावपळ. मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई. 64 कोटींचं ड्रग्ज जप्त. बँकॉकहून मुंबईला आलेल्या 4 प्रवाशांवर कारवाई. जलजीवन मिशन योजनेला केंद्र शासनाकडून 2028 पर्यंत मुदतवाढ मिळाल्यानं रखडलेली कामं मार्गी लागणार. नागपूर जिल्ह्यातली 518 कामं लागणार मार्गी. केंद्र सरकारकडून मिळणार 100 कोटींचा निधी. मुख्यमंत्री फडणवीसांचा मुंबईकरांना दिलासा. मालमत्ता फेरफार प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन होणार. महसूल मंत्री बावनकुळेंच्या हस्ते नव्या डिजिटल प्रणालीचं लोकार्पण. अर्जाची सद्यस्थिती आता तातडीने मोबाईलवर समजणार. अकोल्यामध्ये गुरुजींनी केली बनवाबनवी. तब्बल 268 शिक्षकांनी सादर केली बोगस प्रमाणपत्र. दिव्यांग परित्यक्त असल्याच्या नावाखाली बदली घोटाळा. शिक्षकांसह मदत करणाऱ्या 300 लोकांवर निलंबनाची टांगती तलवार. अमरावती शहरातील आयुक्त कार्यालयावर आदिवासी विद्यार्थ्यांचं भीक मागो आंदोलन. बंजारा समाजासाठीच्या एसटी आरक्षण अभ्यास गटावर आदिवासी समाजाचा निधी खर्च न करण्याची आंदोलकांची मागणी. मीरा भाईंदर महापालिकेतल्या भ्रष्टाचाराविरोधात स्थानिकांचं साखळी उपोषण. इमारतीचं बांधकाम बेकायदेशीर सुरू असल्याचा आरोप. अधिकाऱ्यांकडून कारवाईचं आश्वासन. अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट परिसरात पाणी टंचाईचं सावट. पाणी पुरवठा विभागाच्या आराखड्यानुसार जिल्ह्यातल्या 545 गावांना बसणार पाणी टंचाईची झळ. तर मोथा गावात आतापासूनच टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ. डोंबिवलीमध्ये वंदे मातरमला 150 वर्ष आणि आरएसएसच्या शताब्दी निमित्ताने चित्ररथ तसंच 150 फुटांच्या गुढीचं आयोजन. चित्ररथाच्या संकल्पनेला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया. उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये स्मार्ट मीटर बिलाचा धक्का. 3 महिन्यांचं वीज बिल 1,60,000 रुपये इतकं आल्यानं व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.